याच कारणासाठी फार्मा कंपनी आमच्याबरोबर जॉईंट होतात. आम्ही तुमचा वेळ वाचू, पैसा वाचू, श्रम वाचू, कष्ट वाचू, स्ट्रेस वाचू. भरपूर फार्मा कंपन्या ह्या पद्धतीने ओपन होत आहेत की भारत देश एक हब म्हणून बनत तयार होत आहे, एक फार्मा हब म्हणून होत आहे. परंतु आपलेच असे कितीतरी लोक आहेत की एमआर असू द्या, मॅनेजर असू द्या, काही फॉरेन रिटर्नवरनं काही फार्मासिस्ट आले आहेत म्हणा, आपली ते फार्मासिस्ट घ्या, काही डॉक्टर घ्या. ही लोक आपल्या फील्डमध्ये असून सुद्धा फार्मा कंपनी ओपन करत नाहीत. कारण काय याच्या भाग त्यांना असं वाटतं की ह्या कंपनीमध्ये, फार्मा कंपनीमध्ये भरपूर त्रास आहे. लक्षात घ्या, तुम्ही काही बिझनेस करायला जावा, कुठे त्रास नाही सांगा. तुम्ही जॉब करता त्यासोबत त्रास आहे. मग फार्मा कंपनी ओपन करत असताना तुमचा एवढा एक्सपिरियन्स असून सुद्धा जर आज तुम्हाला एक्सवायझेड तुमचा काही थोडं 10, 20, 30, 40, 50 पेमेंट आहे तुम्हाला, हेच जर आपण आपला एक्सपिरियन्स किंवा आणि आपले पैसे त्यात ॲडिशन करून आपण जर कंपनी ओपन केली तर अडचण काय? तुम्ही जर प्रॉफिट मिळेल का? 100% मिळेल. फार्मा कंपनी, IT आणि फार्मा कंपनी सध्याला बूम आहे मार्केटमध्ये. तर भरपूर माझ्याकडे ज्या काही 66 कंपन्या आहेत, या कंपन्यांमध्ये काही आमदार आहेत, काही खासदार आहेत, काही जज आहेत, काही वकील आहेत किंवा काही इंजिनियर लोक पण आहेत. हे अदर सेक्टरची लोक सर आपल्या लाईनमध्ये येत आहेत. आणि आपण काय करतोय? तर फार्मा कंपनीसाठी मेन उद्देश लक्षात घ्या की तुम्ही काही जे एक्सपिरियन्स आहे किंवा तुम्हाला माहीत आहे कशा पद्धतीने कामकाज करावं, आज कस्टमर तुम्हाला ओळखत आहे, तर का आपण एखादी छोटी मोठी कंपनी चालू करणे? 5 असू द्या, 10 असू द्या, लक्षात घ्या, तुमच्याकडे 5 लाख असू, 10 लाख असू, 20 लाख असू, 1 कोटी रुपये असू, काय व्हॉटएव्हर जे काय असेल ते असेल, या सर्व गोष्टी तुमच्याकडे असून सुद्धा तुम्ही जर कंपनी चालू करत नसाल तर हे चुकीची बाब आहे. लक्षात घ्या, तुम्ही ह्या गोष्टी फोकस केला पाहिजे की आपण फार्मा कंपनी ओपन केली पाहिजे. बरं, ते चालवण्यासाठी काय काय लागेल? तर 100% आम्ही तुम्हाला गाईडलाईन करू. आम्ही पूर्णपणे गाईडलाईन करतो. कंपनीच्या नावापासून ते कंपनीच्या ब्रँड होईपर्यंत आम्ही सर्व काही कामकाज करतो. एकमेव ट्रेनर आहे फार्मा कंपनीमध्ये, फार्मा लाईनमध्ये. लक्षात घ्या, एकमेव ट्रेनर आहे की जे सर्व काही आम्ही कामकाज करतो. कंपनीचं नाव कुठलं द्यावं, प्रोडक्टचे नाव कोणते द्यावीत, दुसरी गोष्ट मॅन्युफॅक्चरिंग कुठं आणावं, कोणते प्रोडक्ट आणावेत, किती आणावेत, दुसरी गोष्ट मार्केटला कुठं ओपन करावं, कोणतं हेडक्वार्टर ओपन करावं, बरं कोणती रेंज आणावी. त्याच्याबरोबर मार्केटला आपला सेल्स वाढण्यासाठी आपले जे सध्याला मार्केटमध्ये भरपूर काही प्रोडक्ट चालू असताना सुद्धा आपले प्रोडक्ट घेतील का डॉक्टर? तर 100% घेतील. तर हे सर्व काही स्ट्रॅटेजी आम्ही काही सिस्टम देतो, काही टीम तुम्हाला प्रोव्हाइड करतो. लक्षात घ्या, या सर्व गोष्टीचं कामकाज करतो आणि कंपनीला अखेरीस आम्ही ब्रँड पण बनवतो. या कारणासाठी तुम्ही आम्हाला जॉईन व्हा. लक्षात घ्या, आम्ही तुमचा वेळ वाचू, पैसा वाचू, श्रम वाचू, कष्ट वाचू. तर सर्व फार्मासिस्ट लोकांनी, MR मॅनेजरांनी, जे काही PMT HR आहेत, या सर्व गोष्ट लक्षात घ्या की काही जरी झालं तर एक स्वतःची छोटी मोठी कंपनी सुरू करायची म्हणजे करायचीच.